गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुं मतिशान्ति सीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य सद्गुरु गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तसे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग दंडवत करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 165 वरचा श्लोक आपण बघत आहोत। श्लोकाचा अर्थ काल आपण बघितला असद्रूप असा जे भूत भौतिक नामरूपात्मक देहादी सर्व जग जे आहे त्याचा कोणत्याही काली सद्भाव म्हणजे ते खरं नाही, खरं अस्तित्व त्याचं नाही। तर कशावर आधारित जगाचं अस्तित्व आहे? तर ब्रह्मावर आधारित। त्याला स्वतःचं अस्तित्व ह्या जगाला नाही। आपण बघितलेले जसं रज्जूवर सर्प भासतो, सर्प स्वतंत्र नाही, रज्जूवर भासतो, रज्जू असेल तर सर्प भासतो, तसं इथं सुद्धा जगाला स्वतंत्र अस्तित्व नाही। तर ते काय? ब्रह्मावर भासतं। तर ते सर्वदा असत रूपच म्हणजे खोटं किंवा कल्पित आहे। भासलेली वस्तू खोटी कल्पित असते, ती नसतेच तिथं, ब्रह्मामुळं भासते। एक अद्वितीय अजर अमर असा जो सद्घन चिद्घन आनंदघन आत्मा कसा सांगितला? अद्वितीय आत्मा दोन नाही। प्रत्येकात्मा प्रत्येकाच्या आतमध्ये जो असलेला आत्मा आहे तो आत्मा एकच आहे। सगळ्याच्या मध्ये जो आत्मा आहे तो एकच आहे। कसा? तर आकाशाप्रमाणे। आकाश जसं सगळीकडं आहे, परंतु घट बनवला की काय म्हणतो? घटातल्या आकाशाला पण घट आकाश म्हणतो। मठ तयार केला 4 भिंतीचा मोठा, त्याच्यामध्ये पोकळी आहे, त्या पोकळीलाच आपण मठ आकाश असं म्हणतो। ही आपण आणि जसा आकाश सर्वत्र आहे, आकाश इथं आहे आणि दुसऱ्या देशात नाही असं नाही, किंवा आपण कुठं परगावी जाताना इथलं आकाश घेऊन जात नाही, तर सगळीकडं आकाश आहे। त्याच्यामुळं ती कसं आहे? असंग आहे आकाश, दोन नाही आकाश, सगळीकडे एकच आहे। कशाप्रमाणे आकाश एकच सांगितलं? ओम नमः शिवाय। कशाप्रमाणे सांगितला? कोणता दृष्टांत दिला आकाशासाठी? आत्म्यासाठी। आत्मा सगळीकडे एकच आहे ह्यासाठी आकाशाचा दृष्टांत दिलेला आहे। आकाशाप्रमाणे आत्मा एकच आहे, अद्वितीय, तो दोन नाही। ओम नमः शिवाय।
ओम नमः शिवाय. येत नाही. आवाज येत नाही बरोबर. आवाज बरोबर येत हो नाही. हो, थांबा थांबा बघते हं. ओम नमः शिवाय. यायला का आता? ओम नमः शिवाय. यायला का? आवाज येतोय का आता? हो, यायलंय. यायलंय. हां, 165 वरचा श्लोक खालचा. ग्रंथाचं. श्लोक, हां, श्लोकाचा अर्थ हा, हा, हो, ते. 165 वरचा. तर आत्मा अद्वितीय, अजर. अद्वितीय म्हणजे दोन नाही. अजर म्हणजे म्हातारा होत नाही. अमर म्हणजे मरत नाही. सद्घन म्हणजे सतरूप आहे. जो तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने त्याचा बाध होत नाही. तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाध होत नाही. त्याला सद्रूप असं म्हणावं. चिद्रूप म्हणजे चैतन्य रूप आहे. तो आनंद घन आहे, परिपूर्ण आहे, निरावयव आहे. आत्म्याला किती अवयव आहेत? ओम नमः शिवाय. आत्म्याचे अवयव माहीत आहेत का? ओम नमः शिवाय. हां आत्म्याला अवयव नाही. हां, आत्म्याला अवयव नाही. अवयव नाही, तो निरावयव आहे. आणि निष्क्रिय. आत्मा कोणतीही क्रिया करत नाही. का करत नाही? तर आत्म्याला अवयवच नाहीत, तर क्रिया कशानं करल? हात पाय तोंड जर असेल तर क्रिया घडते. अवयव नसल्यास क्रिया घडतच नाही. म्हणून तो निरअवयव आहे आणि निष्क्रिय आहे. कोणतीच क्रिया आत्मा करत नाही. तर तो कसा आहे? दृष्ट आहे. असा जो सद्रूप आत्मा, त्याचा कोणताही काली अभाव नाही. असा सत्यरूप आत्मा आहे, कोणतीच क्रिया करत नाही. सगळीकडे अजर आहे, अमर आहे, निष्क्रिय आहे. अवयव नाहीत त्याला. आणि अवयव नसल्यामुळं तो कोणतीही क्रिया करत नाही. सद्रूप आहे, सत्य आहे तो आत्मा. आणि कोणत्याच कालामध्ये, किती काल, किती हो, किती काल आहेत? कोणत्याच कालामध्ये त्याचा अभाव नाही. म्हणजे कोणत्याच कालात नाही असं नाही. बनाळेताई बोला. ओम नमः शिवाय. वर्तमान काळ तीन काळ आहेत. वर्तमान काळ, भविष्य काळ आणि भूतकाळ. हां, मग ह्या तिन्हीही काळामध्ये आत्मा असतो. त्याचा अभाव नाही. अभाव म्हणजे नाही. आवाज यायलाय का आता? का आता तसंच होईल आहे? ओम नमः शिवाय. आवाज यायलाय का? हां. तर तिन्ही काळामध्ये, भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये आत्मा जसा आहे तसाच आहे. काहीच फरक नाही. त्याला अवयव नसल्यामुळं तो क्रिया करत नाही. कसा? तर घरामध्ये आता ही संध्याकाळ झाली, आपण ट्यूब लावली घरामध्ये, तर ह्या ट्यूबच्या प्रकाशानं सगळ्या क्रिया होतात. आपण स्वयंपाक करतो, जेवण करतो, काम करतो, जी करायचं ती, परंतु त्याच्या प्रकाशानं करतो. पण ट्यूब काहीच करत नाही बघा. ट्यूबच्या प्रकाशानं सगळं घडतं, पण ट्यूब स्वतः काहीच करत नाही. तटस्थ एका ठिकाणी प्रकाश देते ती आणि सगळं बघते. तसाच आत्मासुद्धा देहामध्ये तटस्थ बसलेला आहे. तो देहाचं कोणतीच क्रिया करत नाही. तो देहातली सगळे क्रिया इंद्रियानं घडतात. आणि आत्मा निष्क्रिय सांगितला. निष्क्रिय आहे. अवयव नसल्यामुळं तो क्रिया कोणतीच करत नाही. सद्रूप आहे. सद्रूप कशाला म्हणावं? सद्रूप म्हणजे काय? सत. ओम नमः शिवाय. सद्रूप कशाला म्हणावं? नंदा काकी बोला. कशाला म्हणावं सद्रूप? ओम
सद्रूप म्हणजे खरं अस्तित्व. त्याचे किती अवच्छेदक आहे सद्रूपाचे? काय सांगितलं सद्रूप? सद्रूप म्हणजे सद्रूपचे अवजी एक अद्वितीय, अज, अमर, सद्गण, चिद्गण, आनंदघन, परिपूर्ण, निरवय आणि निश्चय. ओम नमः शिवाय. हे सद्रूपचे अवचित्य. म्यूट करत आहे. मीनाताई बोला. सद्रूप कशाला म्हणावं? सद्रूप कशाला म्हणावं? म्यूट करा नंदा काकी, म्यूट करा. मीनाताई बोला. अजर, अमर, सद्गण, चिद्गण आणि आनंदघन, परिपूर्ण, निर्वय आणि निष्क्रिय असा तो सद्रूप आत्मा. आत्माचा सद्रूप आहे. हां, आत्मा तर आहे तसा, चिद्घन आहे, आनंदघन आहे, परिपूर्ण आहे, निरावयव आहे. परंतु सद्रूप कशाला म्हणावं? सद्रूपचा अर्थ काय? सद्रूप म्हणजे सत्य, सत्यरूप. सत्यरूप. मग सत कशाला म्हणावं? तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, त्याला सत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. सद्रूप. सत सत म्हणजे सद्रूप. हां, म्हणून म्हणजे सद्रूप. तिन्ही काळात असतो, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, असा तो आत्मा सद्रूप आहे. याचा कोणत्याही काली अभाव नाही. अभाव म्हणजे नाहीपणा. तो अखंड आहे, कधीच नाही असं नाही. देहामध्ये आहे तोपर्यंत देह चालतो बोलतो. देहामधून ज्यावेळेस बाजूला होतो त्यावेळेस आत्मा आहेच, परंतु देह मात्र नाश होतो. तर सदा सर्वदा तो सद्रूप आहे. असत्य असे हे जग आणि सत्यरूप असा हा आत्मा. जग असतरूप सांगितलं. जग कसं आहे? असत्य आहे. देहाचं जसं सद्रूप आत्मा सांगितला, सच्चित आनंदरूप आत्मा सद्रूप आहे. तिन्ही काळात आहे, कोणत्याही ज्ञानाने त्याचा बाध होत नाही. तसं असत रूप म्हणजे काय? असत देह जी आहे ती असत रूप आहे. तर देहाचं लक्षण काय? जसा आत्म्याचं लक्षण आहे सच्चित आनंद रूप आहे आत्मा, तसा देह कसा आहे? तुम्हाला लिहून दिलं बघा दोन्ही वेळ परत. जड दुःख येते, असं जड दुःख हे असं जड दुःख आहे म्हणून इथं सांगितलंय. जगत सुद्धा कसं आहे? असत्यच आहे, असत आहे. हे जग आणि सत्यरूप असा हा आत्मा. असत्यरूप जग आणि सत्यरूप आत्मा असा हा आत्मा दोहाच्या परमात्मतत्वास सत्य समजणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी अंत लावलेला आहे. ही कोणी आपल्याला लिहून ठेवलं? तर ज्ञानी पुरुषांनी आपल्यासाठी उपकार करून ठेवला. ह्या साधू संतांनी हे आपल्याला मार्गदर्शन करून ठेवलं म्हणून आपल्याला कळू लागलेलं आहे. पुरुषांनी अंत लावला, ह्याचा अभ्यास केला आणि ह्याचा अंत लावून काय लिहून ठेवलं आहे? तर परमात्मतत्व सत्य समजणाऱ्या ज्ञानी पुरुषांनी अंत लावला. परमात्मतत्व सत्य आहे आणि जगत असत्य आहे असा अंत लावला, म्हणजे अंतिम निर्णय घेतला आणि लिहून ठेवलेला आहे. आत्म्याचं काय ते एकटा खरा आहे असा निश्चय करून ठेवला. आत्माच तेवढा खरा आहे, सत्य, त्याच्या व्यतिरिक्त सर्व अनित्य आहे असा मनाचा दृढ निश्चय म्हणजेच विवेक. विवेक पुरुषांनीही लिहून ठेवलेला आहे. तर शिष्य काय म्हणतो? शिष्य म्हणतो, महाराज जर हे जग असत्य आहे, शिष्य खूप हुशार आहे. महाराज जर हे जग असत्य आहे तर दिसता कामा नाही. तुम्ही तर काय म्हणता? जग असत्य आहे, खरं नाही. मग खरं नाही तर दिसून जग दिसतं कसं? खरं नसल्यावर दिसायला नाही पाहिजे.
जग तर असत्य आहे तर ते दिसता कामा नये. दुसरं, असत्य असल्यामुळे सुखदुःखही होता कामा नये. जग जर असत्य असतं तर त्याच्यापासून सुखदुःख होऊ नयेत. पण वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे हे जग दिसते व त्यामुळे सुखदुःखेही होतात, तर मग त्याला असत्य कसे म्हणता येईल ते सांगा. असत्य तुम्ही म्हणता, नुसतं असत्य म्हणलं की आम्ही कसं असत्य म्हणावं, असं शिष्याचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणला म्हणून आम्ही कसा विश्वास ठेवावा? आम्हाला तर समोर दिसायले आणि जग, आणि तुम्ही तर जग असत्य नाही म्हणता, ते कसं? औषध ते काय सांगितलं, पहिलं औषध की 1 नंबर टाका. शिष्यानं काय काय विचारले? जग असत्य आहे तर दिसता कामा नये. जग असत्य आहे तर दिसू नये, दिसायला नाही पाहिजे, हा एक पहिला प्रश्न विचारला. पुन्हा असत्य असल्यामुळे सुखदुःखही होता कामा नये. असत्य जर असेल तर मग असत्यापासून सुखदुःख होऊ नयेत. मग सुखदुःख तर होतात ह्या जगामध्ये. आपल्याला होतात का नाही सुखदुःख? होतात सुखदुःख. तर सुखदुःख होता कामा नये. असं असल्यामुळे सुखदुःखी होता कामा नये. पण वस्तुस्थिती तर तशी नाही. सुखदुःख नाही व्हायला पाहिजे, पण खरं तर सुखदुःख होतात. खरी परिस्थिती तशी नाही. म्हणजे हे जग दिसते व त्यामुळे सुखदुःखेही होतात, तर मग त्याला असत्य कसे म्हणता येईल? डोळ्याला दिसायलेलं जग आहे, मला धडधड दिसायले, आणि असत्य कसं म्हणावं? खरंच आपण या ब्रह्मज्ञानात जर नसतात, आपण जर कोणाला म्हणलं सांसारिकाला जग नाहीच तर येड लागलं म्हणते त्याला. धडधड दिसायले जग, माणसं दिसायले, सगळं जग दिसायलं, जेवढं आहे भौतिक पदार्थ सगळे डोळ्याला दिसतात आणि हे येडं झालं म्हणते. ही काय म्हणाले, जग दिसना, आंधळे का काही? तर तसा शिष्याचा सुद्धा प्रश्न आहे. जग असत्य आहे तर दिसता कामा नये, दिसायला नाही पाहिजे. काय प्रश्न आहे शिष्याचा, आला का लक्षात? काय प्रश्न विचारला शिष्यानं? हँड रेस करा. सुनीता बोल, काय प्रश्न विचारलाय? ओम नमः शिवाय. शिष्याने प्रश्न विचारला, जग असत्य आहे तर ते दिसता कामा नये, हे प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न विचारला, असत्य असल्यामुळे सुख दुःखही होता कामा नये. बरोबर, हे 2 प्रश्न विचारले. असत्य असल्यावर सुख दुःख कसे होतील? सुख दुःख होता कामा नये. तर इथं कसं आहे बघा, जी प्रपंचिक लोक आहेत त्यांना हे खरं वाटत नाही, खोटं वाटतं. पण हेच सत्य ही त्यांना माहीत नसतं, आणि तेच लोक जास्त असतात. रजोगुणातले लोक जास्त आहेत आणि ते हे मान्य करत नाहीत. कसं? तर वेड्याचं हॉस्पिटल आहे मोठं, त्याच्यामध्ये अनेक वेडे आलेले आहेत आणि तिथं डॉक्टर एकच असतो. आणि ती वेडे काय म्हणतात, डॉक्टर आल्याबरोबर आलं त्या काही येडं आलं रे, येडं आलं. खरं तर स्वतः येडे असतात, डॉक्टराला येडं म्हणतात. तसंच इथं जग दिसतंय ते खरं मानणारेच लोक जास्त आहेत. दिसतंय ते जग असत्य असं मानणारा डॉक्टरासारखा एखादाच अद्वितीय संत महात्मा असतो. किती ऐकणारे तो अद्वितीय ह्या ज्ञानाकडे आलेले, आणि लोकसंख्या किती आपली. तसे असे खूप कमी असतात आणि हेच शहाणे असतात खरे तर, पण ह्यांनाच वेड समजतात. तर असे 2 प्रश्न विचारलेले आहेत. सद्गुरू सांगतात, खरे असते तेवढेच दिसते आणि खऱ्यापासून तेवढी सुखदुःखे होतात, असं काही ठरलेला नियम नाही. काय म्हणतात सद्गुरू? प्रश्न सांगा बरं, प्रश्न सांगा दोघी चौघी, काय विचारला ते म्हणजे लक्षात राहील. मीनाताई बोला, काय प्रश्न विचारलाय? पुन्हा कुणाला सांगायचं आहे हँड रेस करा. हां.
त्यांना प्रश्न विचारला, महाराज जर हे जग असत्य आहे तर ते दिसता कामा नये आणि ते असत्य असल्यामुळे सुख दुःखी होता कामा नये असा प्रश्न शिष्याने विचारला महाराजाला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मग सुख दुःख कसे होतात असा नंदा काकी बोला, काय विचारला प्रश्न? म्यूट करा. मी ओम नमः शिवाय. दोन प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचार, महाराज जग हे असत्य आहे तर ते दिसता कामा नये आणि दुसरा ते असत्य असल्यामुळे सुख दुःख होता कामा नये पण वस्तू पिकच नाही. हे असे दोन प्रश्न विचारले. हां, दोन. मंगेताई बोला, कोणता प्रश्न विचारला? म्यूट करा. शिवाय शिष्याने दोन प्रश्न विचारलेले आहेत. जग असत्य आहे तर मग ते दिसता कामा नये आणि दुसरा प्रश्न विचारला की जग असत्य आहे तर त्याच्यापासून सुख दुःख होता कामा नये अशी वस्तू. मग सुख दुःख होतेत का नाही? होतेत का सुख दुःख नाही? होतेच ना. जग दिसतंय सुद्धा. मग सद्गुरू सांगतात, गुरु म्हणतात खरे असते एवढेच दिसते आणि खऱ्यापासून तेवढे सुख दुःख होतात असं काही ठरलेला नियम नाही. खरं आहे तेवढंच दिसतंय असाही नियम नाही आणि खऱ्यापासूनच सुख दुःख होतात असा सुद्धा काही ठरलेला नियम नाही. असत्यही दिसते व असत्यानेही सुखे दुःखे होतात. जे खरं नाही असत्य आहे ते सुद्धा दिसतं आणि असत्यानं सुद्धा सुखदुःख होतात. त्याचं उदाहरण दिलेलं आहे पुढे. उदाहरणार्थ स्वप्न असत्य असूनही दिसतं. खरं आहे का स्वप्न? स्वप्न पडलं आणि आता स्वप्नात आपण कुणाकडून तरी 1,00,000 रुपये आणले तर परत द्यायला जातो का? स्वप्न नाही खरं नाही म्हणतो स्वप्न ती. किंवा स्वप्न म्हणजे स्वप्नात कोणतं जरी आलं तरी आपण खरं नाही म्हणतो. स्वप्नामध्ये आपण 10 तोळे सोनं आणलं तर तो गळ्यात घालता येतं का? स्वप्न, मग ती स्वप्न दिसतं का नाही? स्वप्न दिसतं. स्वप्न आपण स्वप्न पडलेलं सांगतो, मग स्वप्न दिसतं पण ते खरं नसतं. उदाहरणार्थ स्वप्न असत्य असूनही दिसतं. त्याचप्रमाणे त्याच्यापासून सुख दुःखेही होतात. स्वप्नामध्ये सुख दुःख स्वप्नात होतं का नाही? ओम नमः शिवाय. स्वप्नामध्ये सुख दुःख होतं का नाही? कसं होतं सांगा उदाहरणार्थ एखादं. तुम्हाला सुख एखादं वाईट स्वप्न पडलं की त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतच नाही. वाईट म्हणजे काय? काकी बोला. म्हणजे दुःख अनुभव सांगा का? चांगलं वाईट असं म्हणजे स्वप्नात कोणी आपलं मिळालं, आणखी काहीतरी झालं असं काही आपल्याला अप्रोड वाईट वाटतं खूप. आणि एखादं चांगलं आपलं कोणी आपल्या प्रिय वस्तू व्यक्ती भेटली, कोणी एखादं चांगलं माणूस घरी आलं आपल्याला आवडणार, एखादा भेटलं तर आपल्याला खूप आनंद होतो. कुठं होतो आनंद? स्वप्नामध्ये. आणि आनंद स्वप्नात असतो. मग स्वप्नात सुख होतं दुःख होतं तर मग ते सत्य का असत्य? जाग झाल्यावर ते खोटं असत्य. मग उदाहरणार्थ स्वप्न असत्य असूनही दिसतं सुद्धा ते प्रत्यक्ष. काय प्रश्न विचारलेला आहे? दिसतं कसं? काय प्रश्न पहिलं काय विचारलेलं आहे? जग असत्य आहे तर ते दिसता कामा नये. मग स्वप्न दिसतं का? दिसतं. असत्य असल्यावर दिसून नाही असा शिष्याचा प्रश्न आहे. मग स्वप्न असत्य तर दिसतं सुद्धा आणि असत्य असल्यावर सुखदुःखसुद्धा होता कामा नये. म्हणजे सुखदुःख व्हायला नाही पाहिजे असा शिष्याचा प्रश्न आहे. सद्गुरू सांगतात स्वप्न असत्य आहे तरीसुद्धा स्वप्न दिसतं पण, आणि स्वप्नात सुखदुःखसुद्धा होतात. आपलं एखादी प्रिय व्यक्ती जवळची आणि स्वप्नात मेली. आपण स्वप्नात सुद्धा मोठमोठ्यानं रडतो तिथं.
तिथं मध्यमा वाणी असल्यामुळं आवाज बाहेर येत नाही, पण तिथं बोलतो, रडतो, सगळं करतो स्वप्नामध्ये. पण मध्यमा वाणीचा आवाज बाहेर येत नसल्यामुळं मध्यमा वाणी कुठं असते हो? ओम नमः शिवाय. मध्यमा वाणीचं ठिकाण कोणतं आहे? कंठस्थानात असते. हां, स्वप्नामध्ये. हां, कंठामध्ये असते. मग तिथं स्वप्नात सुखदुःख होतात. त्याचप्रमाणे ही एक दृष्टांत दिला. त्याचप्रमाणे त्याच्यापासून सुखदुःखेही होतात. शिंपल्यातल्या कल्पित रूपे असे दोरीतले कल्पित सर्प, शिंपल्यातलं जे आपण ती बघितलेलं आहे दृष्टांत. शिंपला जे पडलेलं आहे तिथं काय दिसलं? रजत दिसलं. त्याचा दृष्टांत बघितलेला आहे, ती तिथं सांगू लागलेले आहेत. शिंपला पडलेला आहे, मग तिथं रजत दिसलं. मग दिसतंय ते सगळं जे जग असत्य असेल तर दिसता कामा नये. मग रजत सत्य का असत्य? ओम नमः शिवाय. रजत जे असत्य आहे रजत, मग दिसतंय का नाही? ते दिसलं का नाही? ते दिसलं, ते असत्य. हां, मग शिंपल्यात रजत दिसतं, पण ते कल्पित आहे. असत्य. कल्पित कशाला म्हणावं? कल्पित एका काळात आहे, एका काळात नाही. त्याला पूर्ण वाक्य सांगायचं. काय नाही एका काळात आणि काय आहे, आणि कशाचं तुम्ही सांगितलं लक्षण? पूर्ण वाक्य करा. कल्पित कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. कुणी सांगितलं? आता पूर्ण वाक्य करा. एका काळात आहे, एका काळात नाही. त्याला काय? असं कल्पित, असं त्याला कल्पित म्हणावं. त्याला म्हणजे तुम्हाला लक्षण विचारलं कल्पितचं, त्याला म्हणजे कुणाला? कल्पितचं लक्षण काय? मीनाताई, काय लक्षण आहे कल्पितचं? ओम नमः शिवाय. एका काळात आहे आणि एका काळात नाही असे त्याला कल्पित असे म्हणावे. त्याला कसं कल्पित म्हणावं. तर एका काळात आहे आणि एका काळात नाही, त्याला कल्पित असं म्हणावं. मग शिंपल्यावर जी रजत दिसलं ते कल्पित आहे. कारण शिंपल्याचा ज्यावेळेस शिंपल्याचं आपल्याला ज्ञान होईल अधिष्ठानाचं, तेव्हा रजत नसतं, तिथं शिंपला असतो. मग कोणत्या काळात ते दिसलं? तर भ्रांती काळात दिसलं. जोपर्यंत आपल्याला त्या शिंपल्याचं ज्ञान नव्हतं तोपर्यंत ते दिसलं. शिंपल्याचं ज्ञान झालं की ती दिसलं नाही. म्हणजे एका काळात आहे आणि एका काळात नाही. कोणत्या काळात आहे? तर भ्रांती काळामध्ये आहे रजत. भ्रांत निवृत्त झाल्यानंतर रजत नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की कल्पित वस्तू बाद होते, म्हणजे नाश. कल्पित वस्तू निघून जाते, बाद होते, ती नसतेच तिथं, पण ती दिसलेली असते. एका काळात आहे आणि एका काळात नाही. दोरी कल्पित सर्प असतात तरी पण तो दिसतात. तर दोरीवर सर्प जो दिसला तो सुद्धा कल्पित आहे. एका काळात आहे आणि एका काळात नाही. तर कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? मंगेबाई सांगा. मंगेताई, सर्प कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? रज्जूवर सर्प जो दिसला तो सर्प कोणत्या काळात आहे आणि कोणत्या काळात नाही? सुनंदाताई पाटील बोला. ओम नमः शिवाय. भ्रांती काळात दिसला आणि भ्रांतीचं ज्ञान झाल्यावर अधिष्ठानाचं ज्ञान झालं दिसत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भ्रांती काळात म्हणजे भ्रांती काळ म्हणजे जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान नव्हतं, एक असून एक भासणं, ह्याला भ्रांती असं म्हणावं. तिथं दोरी होती, सर्प भासला. जोपर्यंत सर्प भासला तोपर्यंतच भ्रांती काळ. आणि दोरीचं ज्ञान झालं की भ्रांती गेली, म्हणजे ती भ्रांती काळ गेला.
एका काळात आहे आणि दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प राहिला नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही, तो कल्पित आहे. आलं का लक्षात मीनाताई? ओम नमः शिवाय लक्षात येईल का? हो येते. मग भ्रांती काळात काय दिसतं दोरीवर? दोरी भ्रांती काळामध्ये दोरी दिसते का सर्प दिसतो भ्रांती काळामध्ये? सर्प भासतो ते भ्रांती काळात. मग सर्पाची निवृत्ती कधी होते? त्याचं अधिष्ठान झाल्यानंतर. अधिष्ठान तर आधीच आहे की तिथं. निवृत्ती कधी होते? सुनीता बोल. ओम नमः शिवाय. सुनीता ताई काळे. ओम नमः शिवाय. त्याचं ज्ञान झाल्यानंतर. कुणाचं ज्ञान? त्याचं म्हणजे कुणाचं? रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर. काय होतं रज्जू असे ज्ञान झाल्यानंतर काय होतं रज्जूस्थान? निवृत्ती होती. कुणाची? शब्द कोणते सगळे सर्पाची निवृत्ती होते. पूर्ण शब्द घ्यायचे म्हणजे मग उत्तर व्यवस्थित येते. कोणत्या काळामध्ये सर्प एका काळात आहे आणि एका काळात नाही? भ्रांती आहे त्या काळामध्ये. हा, सर्प एका काळात आहे आणि एका काळात नाही, कल्पित. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्प हे कल्पित आहे, त्याची निवृत्ती होते. भ्रांती झाल्यामुळे आपण सर्प आहे असं भासतो नाही. रज्जूवर. कोणत्या काळात सर्प भासतो आणि कोणत्या काळात नाही? भ्रांती झाल्यावर सर्प भासतो. अज्ञान झाल्यानंतर शिवाय भ्रांती काळामध्ये भासतो आणि भ्रांती अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याची निवृत्ती होते. भ्रांती काळात तो भासतो. जोपर्यंत भ्रांती आपल्याला तवरच तो भासतो. एकदा दीपक आणला तिथं आणि ही रज्जू हे ज्ञान झाल्यावर पुन्हा भासत नाही. म्हणजे भ्रांती काळात भासतो आणि अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर ते भासत नाही. अधिष्ठान कशाला म्हणावं? अधिष्ठान कशाला म्हणावं? नंदा काकी बोला. अधिष्ठान कशाला म्हणावं? हा, आता हे रज्जू भ्रांती काळात आपल्याला रज्जू दिसते आणि अधिष्ठानाचं ज्ञान झालं की भ्रांती निवृत्त होते. अधिष्ठान कुणी केलं हँडल? मागे ताई बोला. अधिष्ठान कशाला म्हणावं? मंगे ताई. अधिष्ठान कशाला म्हणाले? तो निर्विकार स्थित आहे. नंबर 2, अविद्याकृत कल्पित कार्याला आधार असतो, त्याला अधिष्ठान असं म्हणते. हा, जो निर्विकार रूपानं स्थित आहे आणि अविद्याकृत कल्पित कार्याला आधार किंवा आश्रय आहे त्याला अधिष्ठान असं म्हणावं. तर निर्विकार रूपानं इथं काय पडलेलं आहे? तर दोरी पडलेली, रज्जू पडलेली, हलत नाही, काहीच नाही. निर्विकार रूपानं स्थित आहे. आणि अविद्याकृत कल्पित कार्य रज्जूचं कोणतं आहे? अविद्याकृत कल्पित कार्य कोणतं आहे? काकी कोणतं आहे अविद्याकृत? सर्प दाखवणं कल्पित कार्य आहे अविद्येचं, रज्जूचं. तर कल्पित आहे ते. कल्पित सर्प असतात तरी पण ती दिसतात. दोरीवर कल्पित सर्प भासतो, तिथं सर्प नसतो तरीसुद्धा दिसतो. का सांगू लागलेले आहेत? तर शिष्याचा प्रश्न होता, जग असत्य आहे तर मग दिसता कामा नये. मग इथं असत्य दिसतं का नाही? सर्प असत्यच आहे पण दिसतं. आणि सुख दुःखसुद्धा होता कामा नये. तिथं सर्प पडलाय
दिसला आपल्याला, दिसल्याबरोबर आपल्याला भीती वाटली का नाही? दुःख झालं, तिथं भीती वाटली आपल्याला, आपण पळत गेलो. सुखदुःखसुद्धा तिथं होतं आहे. मग सत्य वस्तू नसताना असत्य वस्तूपासून सुद्धा सुखदुःख होतं असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. आकाशाचा निळेपणा ही सुद्धा असत्यच आहे, तरी पण तो दिसतो. आपण कालही बघितलेले विस्तारानं. त्याचप्रमाणे जग असत्य असूनही दिसते. यावरून सर्व खरे असते तेवढेच दिसते, किंवा त्याच्या उलट दिसते तेवढे सर्वच खरे असते, असे काही सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? ओम नमः शिवाय. काय सिद्ध होत नाही? येईल का सांगाय कुणाला? सांगता येईल का? जग खरं आहे का? जग सत्य आहे का हो? जग काय सांगू लागलेले सद्गुरू? जग नाही सत्य, कसं? असत्य आहे जग. हां ओम नमः शिवाय. हां बोल. जग सत्य नाही, एका काळात आहे आणि एका काळात नाही. कधी नाही मग जग आणि जग कधी आहे? सत्य नाही. जग प्रलय आल्यानंतर जग नाही समजा. हां, प्रलय काळात नष्ट असं होतं. जग आहे, हां, एका काळात नष्ट होतं म्हणे, एका काळात आहे आणि एका काळात नाही. मग एका काळात आहे आणि एका काळात नाही, अशी वस्तू कशी असते? तर कल्पित असते. मग शिष्य तर म्हणतो की दिसतं तसं. जर हे जग असत्य आहे तर दिसू नये, मग इथं असत्य असणारा सर्प दिसतो आणि सुखदुःखसुद्धा होऊ नये. तर असत्य असणारा सर्प दिसतो सुद्धा, आणि तिथून सुखदुःखसुद्धा असत्य सर्पापासून होतं. भ्रांती काळामध्ये सुखदुःखसुद्धा होतं असं सांगू लागलेले आहेत. यावरून सर्व खरे असते तेवढेच दिसते, किंवा त्याच्या उलट दिसते तितके सर्वच खरे असते, असे काही सिद्ध होत नाही. काय सिद्ध होत नाही? तर डोळ्यानं दिसतं तेवढंच खरं असतं, किंवा खरं असतं तेवढंच दिसतं, असं काही सिद्ध होत नाही. कारण खरं नाही ते सुद्धा डोळ्याला दिसतं, आणि खरं नाही त्याच्यापासून सुद्धा सुखदुःख होतात. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये सुद्धा खरं नसताना स्वप्न दिसतं, आणि स्वप्नामध्ये सुखदुःखसुद्धा होतात. खरं नाही तरीसुद्धा सुखदुःख होतात. शिवाय ईश्वर आणि मायेच्या योगाने रचलेली कल्पित रूप म्हणजे असत रूप असे भूत भविष्य जग बिचारे दिसते. तर दिसेना बापडे म्हणजे दिसेना, त्यास निवृत्त करायचे आपणास काहीच प्रयोजन नाही. काय म्हणतात सद्गुरू? ईश्वराने मायेच्या योगाने रचलेले कल्पित रूप म्हणजे असत रूप. कल्पित म्हणजे असत्य. कशाच्या साह्यानं जग रचलं? तर मायेच्या. ईश्वराने मायेचं साह्य घेतल्याशिवाय जगाची उत्पत्ती करता येत नाही. ईश्वराला सुद्धा, आपल्याला सुद्धा प्रपंचामध्ये पती पत्नी शिव आणि शक्ती असल्याशिवाय प्रपंचातले उत्पत्ती होत नाही, मुलं बाळं होत नाहीत. तसंच मायेचं साह्य घेतल्याशिवाय ईश्वराला सुद्धा कल्पित जगाची उत्पत्ती करता येत नाही, उत्पत्ती होत नाही. शिवाय ईश्वराने मायेच्या योगाने रचलेल्या कल्पित रूप म्हणजे असत रूप असे हे भूत भविष्य भौतिक जग. कल्पित म्हणजे असत्य, भूत भौतिक. कशाला म्हणावं भौतिक? कशाला म्हणावं? भौतिक म्हणजे काय? ओम नमः शिवाय. हां पंचमहाभूतातून झालेले कार्य. म्हणलं का की कशाला म्हणावं भौतिक? ओम नमः शिवाय. पंचमहाभूताच्या कार्याला भौतिक असे म्हणावे. हां, पंचमहाभूताच्या कार्याला काय म्हणावं? भौतिक असं म्हणावं. जग बिचार दिसतं तर दिसेना. पंचमहाभूताचं कार्य ही जग आहे,
आणि ते दिसू लागलेले तर दिसू द्या. दिसेना त्यास निवृत्त करायचे आपणास काहीच प्रयोजन नाही. जग दिसायले म्हणून त्याला निवृत्त करायचे असं काहीच आपल्याला प्रयोजन नाही, म्हणजे उपयोग नाही. ते आपल्याला करायचं काहीच काम नाही. ईश्वराने रचलेले हे जग कोणालाही बंधन करीत नाही. ईश्वरानं जगाची उत्पत्ती केली, रचना केली, पण ईश्वरानं निर्मिलेलं हे जग आहे ना, ही जग बंधनाचं रूप नाही असं सांगू लागलेले आहेत. ते कोणालाच बंधन करीत नाही. पण ईश्वराने निर्मिलेल्या या जगात जीवाने आपल्याच मनाने सत्यबुद्धीने निर्माण केलेले हे द्वैत आहे. ईश्वरानं जग निर्माण केलं आणि जीवानं काय निर्माण केलं तर द्वैत निर्माण केलं, माझं आणि तुझं. जगामध्ये ईश्वरानं सगळं जग निर्माण केलं आहे, पण आपण काय निर्माण केलं जगामधलं? काहीला माझं म्हणतो आणि काहीला तुझं म्हणतो. ही द्वैत कुणी निर्माण केलं तर जीवानं निर्माण केलेलं द्वैत आहे ही. आणि ही जीवानं निर्माण केलेलं द्वैत जी आहे, ईश्वरानं निर्मिलेल्या या जगात जीवाने आपल्याच मनानंच निर्माण केलेलं ही सत्यबुद्धीने निर्माण केलेले हे द्वैत निर्माण केलं आणि त्यालाच खरं समजू लागलो आपण. सत्यबुद्धी तिथं ठेवू लागलो. हे द्वैत आहे हे मात्र त्याला बंधन करते. ईश्वरानं केलेली जगत बंधन करत नाही, तर माणसानं केलेलं जी ही द्वैत आहे तेच आपल्याला बंधनात पाडतं असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. यासाठी त्याची मात्र निवृत्ती आवश्यक केलीच पाहिजे. कशाची निवृत्ती केली पाहिजे? ईश्वराने केलेल्या जगताची निवृत्ती केली पाहिजे का आपण मनानंच जे द्वैत निर्माण केलं त्याची निवृत्ती केली पाहिजे? कशाची निवृत्ती केली पाहिजे सद्गुरू सांगतात? नंदा काकी स्वरित मनानं द्वैत निर्माण केल्याची निवृत्ती केली पाहिजे. हां, मनानं द्वैत निर्माण केलं म्हणजे काय केलं तर माझं आणि तुझं आपण म्हणतो हे द्वैत आहे, ही मनानं निर्माण केलं आणि त्यालाच आपण खरं समजतो आणि त्याच्यामुळंच दुःख होतं. आपल्या मनाने निर्माण केलं त्याच्यामुळेच दुःखच होतं, त्याला आपण खरंच समजतो. ते आपलं आहे म्हणून आपल्याला माहीत जर नसेल तर दुःख होत नाही बघा. जर आपलाच मुलगा आहे आणि हरवला, लहानपणी 2 स्त्रिया होत्या, एक दृष्टांत बघू आपणही. म्हणजे द्वैत ईश्वरानं जे निर्माण केलं जगत त्याच्यापासून दुःख होतच नाही. आपण जे निर्माण केलं त्याच्यापासूनच दुःख होतं. ते कसं? एक महिला होती, तिला 4 मुली झाल्या आणि 4थ्यांदा मुलगा व्हायला पाहिजे असं तिच्या सासरच्या लोकांना वाटू लागलं. म्हणून धन भरपूर होतं, सोनं नाणं पैसा सगळं होतं. फक्त त्यांना काय पाहिजे होतं तर वारसदार पाहिजे होता. आणि पहिली 2री मुलगी झाली, जेव्हा 3री मुलगी झाली तेव्हा तिला खूप त्रास दिला त्या लोकांनी. पुन्हा 4थी ही मुलगी झाली आणि पुन्हा मात्र आता जर मुलगी झाली तर हिला हाकलून द्यायचं असं ठरवलं. मग ती महिला डॉक्टराकडे गेली. डॉक्टरांनी तपासलं आणि डॉक्टराला ती महिला म्हणू लागली, डॉक्टर साहेब ह्या वेळेस मला मुलगाच झाला पाहिजे. डॉक्टर म्हणले त्याला मी काय करू शकतो, मुलगी झाली तर? तेव्हा तिनं म्हणली, काहीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मला जर मुलगी झाली तर तुम्ही कुणाचाही मुलगा मला आणून द्या, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देते. तिनं हातातल्या पाटल्या काढल्या आणि त्याच टायमाला त्याला देऊन टाकल्या. डॉक्टर साहेब ह्या घ्या म्हणली आता ॲडव्हान्स म्हणून, आणि मला जर मुलगा झाला तर पाटल्या तुम्हालाच राहू द्या, पण मुलगी झाली तर मात्र कुणाचाही मुलगा आणून मला द्या बदल करून, आणि माझी मुलगी कोणालाही द्या. योगायोगानं पैसे द्यायचे ठरलं पुन्हा पण, आणि तिला मुलगीच झाली. तिला माहीत झालं मुलगी झाली म्हणून. त्यांच्याच गल्लीतली 2री एक बाई होती आणि ती पहिल्यांदाच त्या हॉस्पिटलला आलेली होती. तिला झाला मुलगा.
डॉक्टरांनी तिला सांगितलं तुला मुलगी झाली पण दुसरं एक पेशंट आलेलं आहे. तर तिनं सांगितलं माझ्याच ओळखीचं आहे, ती मला माहीत आहे ती. मग तिचा मुलगा तुला दिला आहे म्हणले, तुझी मुलगी तिला दिली. मग हिला माहीत झालं की आपली मुलगी तिला दिलेली म्हणून, पण तिला माहीत नव्हतं आपला मुलगा हिला दिला आहे म्हणून. ती बेशुद्ध होती, प्रथमच डिलिव्हरीला आलेली होती. ती दोन्हीही मुलं मोठे झाले थोडे. मग जिचा मुलगा होता ती हिला दिलेला होता, ईश्वरानं मुलगा निर्माण केला, पण त्याच्यामध्ये तिचं प्रेम होतं का हो? प्रेम होतं का तिचं? कळायला का दृष्टांत काय सांगायला ती? जी मुलगा बदलून दिलेला होता, तिला माहीत नव्हतं मुलगा माझा आहे म्हणून, पण गल्लीतच होता तो. मग त्या मुलाचं आणि त्या मुलीचं भांडण झालं. तर माझ्या मुलीला तुझ्या मुलानं मारलं म्हणून ती बाई भांडू लागली, लटका भांडायला लागलं. पण जिची मुलगी होती तिला माहीत होतं ती माझीच मुलगी म्हणून. ती खूप नम्रतेनं बोलू लागली, पण तिचाच मुलगा होता, पण तिनं स्वतःचा मुलगा ती मानला नव्हता. तिला माहीत नव्हतं म्हणून त्या मुलाला तिनं मारलं, भांडण करू लागली. तिथं प्रेमही नव्हतं. होतं का प्रेम तिथं? ओम नमः शिवाय. त्या मुलावर तिचं प्रेम होतं का? बोला, आला का लक्षात दृष्टांत? का नव्हतं? मग ती तिचा मुलगा नव्हता का? नव्हता का? हां, तिला तिचाच मुलगा होता तो, बदल करून डॉक्टरांनी दिल्याला, पण तिला माहीत नव्हतं. मग मुलगा ईश्वरानं निर्माण केला होता, पण हिनं मनानं द्वैत तिथं निर्माण केलं नव्हतं आणि प्रेम पण निर्माण केलं नव्हतं. तिथं तिला प्रेम नव्हतं. मग आपणच जी मानवानं निर्माण केलं तेच दुःख देतं. ज्यावेळेस तिचीच मुलगी तिची नव्हती, ती बदल करून दिलेली होती, ती मुलगी रस्त्यात पडली, ही जेवायलेली होती. तिचा आवाज आल्याबरोबर तोंडातला घास तोंडात आणि हातातला घास हातात पळतच बाहेर आली. आणि बाहेर आली तेव्हा ती मुलगी पडलेली नव्हती, तर मुलगा पडलेला होता. त्यावेळेस तिनं उचललाही नाही. मुलीला घेऊन घरात आली. मला वाटलं की माझीच ताडी पडली काय की म्हणली. मग ती मुलगी तिची होती का मुलगा तिचा होता? मंगेता येईला का दृष्टात लक्षात? मग मुलगा तिचा असताना तिनं मानला का तिचा? मग ईश्वरानं तिला दिलेला होता मुलगा. मग ईश्वरानं दिलेल्या मुलापासून दुःख झालं का तिला? मग ईश्वरानं मुलगी पण निर्माण केली, मुलगा पण निर्माण केला, पण हिनं मनानं मुलगी आपली मानली म्हणून दुःख झालं. आणि मुलगा तिचा हां, तेच सांगू लागलेले आहेत. आपल्या मनानं जे द्वैत निर्माण केलं ते दुःख देतं. ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी दुःख देत नाही. ईश्वरानं जी निर्मिती केली ती दुःख देत नाही, तर जीवानं निर्माण केलेली जी सृष्टी आहे तीच दुःखाला कारणीभूत आहे. अहंता ममता तिथंच निर्माण होते, द्वैत तिथंच निर्माण होतं, आणि आपल्या मनानं आपण ते द्वैत निर्माण करतो आणि ते द्वैतच आपल्याला दुःख देतं, असं सांगू लागलेले आहे. तिथं ईश्वरानं निर्माण केलेली सृष्टी दुःखच देत नाही, तर जीवानं आपल्या मनाने सत्यबुद्धीने आपल्या मनानंच त्या जीवानं उत्पन्न केलं ममत्व, आणि त्यालाच खरं मानू लागला. आणि खरं मानून किती दुःख होऊ लागलं. ती मुलगी जी होती तिला काटा मोडला तर हिच्या डोळ्यामध्ये धारा निघू लागल्या. खरं तर ती मुलगी तिची नव्हतीच, तरीसुद्धा मनानं निर्माण केलं तिथं प्रेम म्हणून सत्यबुद्धी तिथं सत्य ठेवलं. माझंच ही सत्य मानलेलं आहे. सत्यबुद्धीने निर्माण केलेले जे द्वैत आहे ते मात्र त्याला बंधन करते. त्यासाठी त्याची मात्र निवृत्ती अवश्य केलेली पाहिजे. जे आपल्या मनानं द्वैत निर्माण केलं आहे तेच दुःख देतं आणि त्याचीच निवृत्ती करा, असं सद्गुरू सांगत आहेत. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा
सद्गुरूंच्या चरणी तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून शेवेला पूर्णविराम. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.